भाजप कार्यकर्त्याच्या घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल। निलेश राणे बेकायदेशीररित्या घरात शिरले केनवेडेकर यांचा आरोप। तर विजय केनवेडेकर यांनी तक्रार दिल्यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल। 10 गुन्हे दाखल झाले तरी मी काही यांना सोडणार नाहीये। व्हिडिओ काढणाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काही सुरू आहे। निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। निलेश राणेंना एकटं पाडलं जातंय। नितेश राणेंची निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया। 2 तारखेनंतर काय मार्ग निघतोय ते बघूयात। नितेश राणेंची प्रतिक्रिया। आम्हाला 4ही शहरामध्ये वातावरण खराब होऊ द्यायचं नाहीये। कुणावर टीका टिप्पणी न करता आमचं काम सुरू आहे। नितेश राणेंची प्रतिक्रिया। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू आहे। नारायण राणेंना युती हवी होती पण त्यांचा शब्द मानला नाही। नारायण राणे तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का? माजी मंत्री दीपक केसरकरांचा सवाल। तर 2014ला लोकसभेमध्ये निलेश राणेंच्या विरोधात कुणी शड्डू ठोकला हे सर्वांना माहिती आहे आणि आता तेच म्हणतायत राणेंना संपवण्याचा कट। भाजपमुळेच नारायण राणेंना सन्मान। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये। संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत असेल। तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। तर उगाच संघर्ष वाढवू नका, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। शेकडो वर्षांपासून तपोवनची जागा साधुग्रामसाठी आरक्षित। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। आम्ही देखील वृक्षप्रेमी, वृक्ष तोडण्याच्या बाजूने नसल्याचं महाजनांचं वक्तव्य। महाजन माझी आणि तुमची दुश्मनी नाहीये, झाली तरी काही फरक पडत नाही। तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये। शासनाने हिडन अजेंडा राबवून फसवलंच तर शासनाच्या विरोधामध्ये जाणार। तपोवनातील वृक्षतोडीवरती अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची पाहणी। साधू आले गेले फरक पडत नाही, मात्र झाडं गेले तर आम्हाला फरक पडतो। प्रशासन शिवराय ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान करतंय। सयाजी शिंदेंची सरकारवर टीका। नाशिक तपोवनातील झाडांवरती जादू टोण्याचा प्रकार। अनिसचा दावा। तर अरेबियन भाषेमध्ये चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा अनिसचा दावा। वृक्षतोडी विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती। सरकारमध्ये 3ही पक्ष आहेत। 3ही पक्षाच्या योजना आहेत। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। फडणवीसांची विरोधकांवर टीका। तर मुख्यमंत्र्यांना सभा घ्याव्या लागतायत, इथंच आमचा विजय होईल। भाजपचा पराभव रोखू शकणार नाही। वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। निधी देणार नाही म्हणता निधी तुमच्या बापाचा आहे का? तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात म्हणता सरळ सरळ धमकी देता। शशिकांत शिंदेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। तिजोरी जनतेची, आम्ही फक्त विश्वस्त। विरोधकांनी दुसरा अर्थ काढू नये। निधी होणाऱ्या टीकेवरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया समोर। पुणे महापालिकेमध्ये 2ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी बैठक। स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा केल्याची माहिती। 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यास फायदा होऊ शकतो, नेत्यांचं मत। प्रशांत जगताप यांचा मात्र एकत्र येण्यास विरोध। अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यास अनुकूल असल्याची ही माहिती। राज्यातील महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता। सूत्रांची माहिती। तर नागपूर आणि चंद्रपूर पालिकेमध्ये 50% वर आरक्षणाची मर्यादा पोहोचली। मनपा निवडणुकाही लवकरात लवकर जाहीर करा। जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकाही लवकरात लवकर जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। तसेच येणाऱ्या निवडणुका देखील 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे निर्देश। सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची ईश्वरपूरमध्ये भव्य पदयात्रा। मतदारांसोबत जयंत पाटील यांच्या भेटीगाठी। तर पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी। अमित देशमुख यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। अमित देशमुख यांच्या मालकीच्या सायखेडा येथील 21 शुगर कारखान्याकडून ऊसाची उचल देण्याची मागणी। तर अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। मला दररोज माझे वडील आठवतात। माझ्या वडिलांना न्याय द्यावा। वैभवी देशमुखची सरकारला विनंती। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर। बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे पाटील प्रथम पुण्यस्मरणाला उपस्थित।
देशमुख कुटुंबाला धमक्या येत आहेत। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, मराठा समाजाच्या नादी लागू नका, आम्ही सगळी टोळी संपवून टाकू, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आता डोंगराळे ग्रामस्थ आणि पीडिताच्या कुटुंबियांचं आजपासून आमरण उपोषण। पीडितेला न्याय देण्याची ग्रामस्थांची मागणी। रामखाडेंनी सुरेश धसांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचं प्रकरण बाहेर काढलं। ते प्रकरण माझ्याकडे होतं। वकील असीम सरोदेंची माहिती, तर सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोका आहे, असीम सरोदेंचं वक्तव्य। तटकरेंचा पैशांचा माज रायगडची जनता उतरवणार। शिवसेना आमदार महेश थोरवे यांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल, तर सोन्याची लंका असली तरी नेतृत्व जनता ठरवत असते, महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। तर मला 45 वर्ष रायगडची जनता ओळखते, वो तो बच्चा है, सुनील तटकरेंचा थोरवेंवर पलटवार। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटलांची पदयात्रा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ईश्वरपूरमध्ये भव्य रॅली। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी। रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या मिरकरवाडा प्रभागामध्ये शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शिंदेंच्या शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे, तर मिरकरवाड्यामधून सुहेल साखरकर आणि आफरीन होडेकर निवडणुकीच्या रिंगणात। करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासाठी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्रचाराच्या रिंगणात। धैर्यशील मोहिते पाटलांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। धाराशिवमधील उमरग्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची पुन्हा दिलजमाई। प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील एकाच व्यासपीठावर। काल प्रताप सरनाईक यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली होती टीका, तर कालच्या टीकेनंतर दोघेही एकाच मंचावर आल्यानं चर्चांना उधाण। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला। 4 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सत्तेत असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात। डॉक्टर विजयकुमार गावित, हिना गावित, चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवींची प्रतिष्ठापनाला। IIT बॉम्बेवरील विधानानंतर ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक। चर्चगेट स्टेशन येथील बॉम्बे बर्गरच्या नावातील बदल त्वरित करण्याचा शिवसेनेचा इशारा, तर ठाकरेंच्या सेनेच्या विभाग क्रमांक 12च्या वतीनं चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन। खारगे समितीचा अहवाल डिसेंबरमध्ये सादर केला जाणार। अहवाल देण्यासाठी 1 महिन्याची मुदत समितीला देण्यात आली होती। 6 डिसेंबरच्या आधी अहवाल सादर होण्याची शक्यता। बिवलकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी समिती गठीत। बिवलकर कुटुंबाने नवी मुंबईतील 5000 कोटींची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप, तर या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत। पुण्यामध्ये पालिकेकडून अतिक्रमणावरती कारवाई। रस्त्याला अडथळे येणारे अनधिकृत पक्के बांधकाम आणि कच्च्या शेडवर कारवाई करून अनधिकृत शेड आणि RCC बांधकाम जमीनदोस्त केलं। पुणे शहराजवळ असलेल्या कानिफनाथ गडावरती बिबट्या आढळला। कानिफनाथ गडावरती भटकताना बिबट्या हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद, तर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। पुण्याच्या लोणावळ्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून हे सगळे पोलीस प्रशासन सज्ज। तोतया महिला IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरण। आता केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीला अटक, तर कल्पनाचा प्रियकर मोहम्मद खिल आणि अभिषेक चौधरीला दिल्लीतून अटक।